आज आहे आषाढ अमावस्या। आषाढ महिना संपणार आणि श्रावण महिन्याचे स्वागत करायचे आहे। पण सगळ्यात पहिले काय करायचं आहे, उंबरठ्याच्या हळदीने लेपन लावून त्याचे पूजन करायचे आहे आणि दारासमोर अशी आपण रांगोळी काढायची आहे। आणि काय करायचे, शक्य तेवढे तुम्ही रोजही रांगोळी दारासमोर काढत जा, खूप चांगलं असते बघा। मीही काढतेच आहे। संध्याकाळच्या वेळेस काय केलं बघा, कणकेचे आपल्याला दिवे बनवायचे आहे। आणि आज काय करतात बघा, घरामध्ये आपले जेवढेही दिवे आहेत ना, तेवढे दिवे स्वच्छ घासून त्या दिव्यांची पूजा करतात। पण माझे जे दिवे असतात ते आम्ही गौरी पूजनसाठी काढत असतो आणि ते वरती ठेवलेले असतात। त्यामुळे माझ्या घरामध्ये मातीचे दिवे होते, मी त्याची सुद्धा पूजा केली, कारण की फक्त इथे आज दिव्याचं महत्त्व असते। आणि कणकेच्या दिव्याची सुद्धा काय करायचे आहे, आज पूजा करायची आहे। आणि एक दिवा काढायचा आहे यमाच्या नावाचा, तो यम दिवा असतो बघा, तो बाहेर ठेवायचा आहे दक्षिण दिशेमध्ये, 4 बाजूंनी त्याला दिवे लावायचे आहेत। त्याच्यानंतर काय करायचे आहे, आपल्या घरात जर लहान मुले असतील तर लहान मुलाचे औक्षण आज करत असतात बघा, आणि त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळत असतात। मग मीही माझ्या घरामध्ये माझे दोन्ही लहान मुलं होते, त्यांना औक्षण त्यांचे केले आहे। आणि अगस्त्य आज खूप रडत होता बघा, कारण की त्याची तब्येत ठीक नाही, त्यामुळे त्याला मांडीवर बसूनच त्याचे औक्षण केले आहे।